विदर्भातील मुद्द्यांवरून महायुतीमधील वाद आता चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे। धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटलांनी विदर्भातील महाविकास आघाडीच्या माजी मंत्र्यांना साथ असल्याचा आरोप भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला। धनंजय मुंडे अनिल देशमुखांच्या तर दिलीप वळसे पाटील सुनील केदार यांच्या दबावामध्ये असल्याचं आशिष देशमुख यांनी म्हटलंय। तर मित्रपक्षावर आरोप करून निवडणुका जिंकता येत नाही असं म्हणत अजित पवार गटाचे प्रवक्ते असलेले सूरज चव्हाण यांनी देशमुखांना प्रत्युत्तर दिलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नागपूर जिल्ह्यातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये बैठक लावली होती, पण परवा रात्री अनिल देशमुखांच्या दबावाखाली येऊन त्यांनी ती बैठक रद्द केली। आशिष देशमुख यांना निवडणूक लढायची असेल आणि जिंकायची असेल तर जनतेमध्ये जावं, जनतेचे प्रश्न समजून घ्यावे आणि त्याच्यावरती बोलावं। मित्रपक्षावर आरोप करून महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये। आरोप करत असताना आपण कुणावरती करतोय याचं भान त्यांनी ठेवावं। आशिष देशमुखांची भूमिका त्यांची स्वतःची आहे की पक्षाची आहे हे त्यांनी पहिल्यांदा स्पष्ट करावं। त्यांची वैयक्तिक भूमिका असेल तर तो विरोध स्वाभाविक आहे, पक्षाची भूमिका असेल तर मागचा बोलविता धनी वेगळा आहे। तुम्ही त्या नेतृत्वाला संपवण्यासाठी वाटेल ते ज्या पद्धतीचा प्रयत्न चालले आहेत त्यामध्ये जर आत्ताची भूमिका आशिष देशमुखांची किंवा त्यांचं म्हणणं जर असेल तर हे हास्यास्पदच आहे असं मी म्हणतो।